नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, मी या व्हिडिओ चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आज आपण तत्त्वज्ञानाचे जे अनेक संप्रदाय आहेत त्यापैकी काही संप्रदायांची ओळख करून घेण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत, की ज्यालाच तत्त्वज्ञानाच्या अनेक शाखा किंवा संप्रदाय असं देखील संबोधलं जातं, किंवा इंग्रजीमध्ये आपण त्याला स्कूल्स ऑफ फिलॉसॉफीज असं म्हणतो, किंवा तत्त्वज्ञानाचे विविध संप्रदाय किंवा शाखा ज्या आहेत त्या नेमक्या कोणकोणत्या आहेत याचा अगदी थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर मग या तत्त्वज्ञानाचे संप्रदाय नेमके कोणकोणते आहेत हे आपण आता बघूया. त्याच्यातलं संप्रदायातला पहिला संप्रदाय आहे तो म्हणजे भारतीय अध्यात्मवाद. म्हणजे तत्त्वज्ञानाचे जे काही विविध संप्रदाय सांगितले जातात त्याच्यातला पहिला आणि सर्वात जुना, अगदी सर्वात प्राचीन संप्रदाय जर कोणता असेल तर तो आहे भारतीय अध्यात्मवाद. म्हणजे आपल्यासाठी पण ही गौरवाची गोष्ट आहे की जगामध्ये जे तत्त्वज्ञानाचे अनेक संप्रदाय सांगितले जातात त्याच्यातला सर्वात मूळ आणि प्राचीन जर संप्रदाय कोणता असेल तर तो आहे भारतीय अध्यात्मवाद. म्हणजे तत्त्वज्ञानाची सर्वात जुनी किंवा सर्वात प्राचीन शाखा म्हणून भारतीय अध्यात्मवादाकडं पाहिलं जातं. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की भारतीय संस्कृती ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे किंवा सर्वात प्राचीन अशा प्रकारची संस्कृती आहे, की जी संस्कृती किमान 5000 वर्षापूर्वी होऊन गेलेली आहे, किंवा 5000-6000 वर्षापूर्वीची ही भारतीय संस्कृती आहे, की जगामध्ये जिथं कुठंही काही अस्तित्वात नव्हतं तेव्हा भारतामधली ही संस्कृती अतिशय प्रगत अशा टप्प्यावर पोहोचलेली होती. आणि त्यामुळंच तत्त्वज्ञानाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर तत्त्वज्ञानामध्ये देखील जगामध्ये जे काही अनेक तत्त्ववेत्ते होऊन गेले त्यापैकी भारतामध्ये सर्वप्रथम ते घडले. म्हणून भारतीय अध्यात्मवाद ही जगातली सर्वात जुनी आणि प्राचीन शाखा म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं. आता भारतीय अध्यात्मवादाचं तत्त्वज्ञान नेमकं काय आहे, किंवा भारतीय अध्यात्मवाद आपल्याला काय सांगतो, तर वेद, उपनिषदे आणि गीता इत्यादी ग्रंथांमधून या तत्त्वज्ञानाचा परिचय आपल्याला होतो. म्हणजे 4 वेद जे आहेत की ज्याच्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे जे 4 वेद आहेत, त्याचबरोबर उपनिषदे आहेत आणि गीता म्हणजे भगवद्गीता जी आहे इत्यादी हे जे ग्रंथ आहेत हे भारतीय तत्त्वज्ञानाचे ग्रंथ आहेत, की ज्या ग्रंथामधून आपल्याला भारतीय अध्यात्मवादाचा किंवा भारतीय अध्यात्मवाद हे जे तत्त्वज्ञान आहे या तत्त्वज्ञानाची ओळख जी आहे ही आपल्याला या वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथांमधून घडत असलेली दिसते. आता भारतीय अध्यात्मवाद्यांचा दावा काय आहे, किंवा भारतीय अध्यात्मवादांचं काय म्हणणं आहे, तर या विश्वाच्या मुळाशी अमूर्त अशी दैवी शक्ती आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की हे विश्व किंवा ही सृष्टी जी आहे ही सृष्टी कोणी निर्माण केली, कशी निर्माण झाली, तर भारतीय अध्यात्मवादांचं म्हणणं आहे की या विश्वाच्या मुळाशी कोण आहे, तर अमूर्त अशी दैवी शक्ती आहे. दैवी शक्ती आहे म्हणजेच कोण आहे, तर परमेश्वर आहे. आणि या परमेश्वरानंच हे विश्व निर्माण केलेलं आहे. या सृष्टीची निर्मिती परमेश्वरानं केलेली आहे. अशा प्रकारे अध्यात्मवादांचा दावा आहे. अध्यात्मवाद सांगतं की ही सृष्टी जी आहे ही सृष्टी कशी आहे, अमूर्त आहे, कल्पनामय आहे. आणि ही सृष्टी कोणी निर्माण केली, तर दैवी शक्ती म्हणजेच परमेश्वरानं निर्माण केलेली आहे. हे विश्व कोणी निर्माण केले, तर परमेश्वरानं निर्माण केले आणि तोच या सर्व जगाचा निर्माता आहे. म्हणजे ही सर्व सृष्टी, निसर्ग आपल्याला जो काही दिसतोय, हे संपूर्ण विश्व जे काही आपल्याला दिसतंय याचा निर्माता कोण आहे, तर परमेश्वर आहे. परमेश्वरानंच ही सर्व सृष्टी निर्माण केली आहे असा अध्यात्मवाद्यांचा काय आहे, दावा आहे. आणि या परमेश्वराची सर्वोच्च निर्मिती जर कोण आहे, तर कोण आहे, मानव आहे. म्हणजे ह्या परमेश्वराची सर्वोच्च निर्मिती कोण आहे, तर मानव आहे. आणि आपण म्हणतो की ब्रह्माजींनी, म्हणजे ब्रह्म जे आहे, ज्याला ब्रह्मा विष्णू महेश आपण म्हणतो, त्याच्यातले ब्रह्मा जे आहेत त्या ब्रह्माजींनी ह्या मानवाची निर्मिती केली. आणि त्या परमेश्वराची म्हणून सर्वोत्कृष्ट निर्मिती कोणती असेल, तर मानव आहे. का,
तर या प्रत्येक मानव प्राण्यामध्ये काय आहे, ईश्वरी अंश आहे. म्हणजे त्या परमेश्वराचा अंश प्रत्येक माणसामध्ये आहे, की ज्याला आपण आत्मा असं म्हणतो. आत्मा म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मा आहे. जोपर्यंत आत्मा त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत ती व्यक्ती जिवंत असते. आत्मा निघून गेला की ती व्यक्ती मृत होते किंवा मरण पावते असं आपण म्हणतो. तर ती आत्मा म्हणजेच काय आहे, तर ईश्वरीय अंश आहे. आणि हा ईश्वरीय अंश प्रत्येक प्राणीमात्रामध्ये आहे. ईश्वरीय अंश जोपर्यंत आहे तोपर्यंत तो व्यक्ती जिवंत आहे, नाहीतर मग तो मृत होतो. आणि अजून काय गोष्ट आहे बघा, की जड स्वरूप सृष्टीपेक्षा चैतन्यमय सृष्टी ही अधिक श्रेष्ठ आहे. म्हणजे भारतीय अध्यात्मवाद्यांचा विश्वास कशावर आहे, तर समोर ही जी भौतिक सृष्टी दिसते आहे, निसर्ग दिसतोय किंवा जड स्वरूप ही जी सृष्टी दिसते आहे, याच्यावर त्यांचा जास्त विश्वास नाही. त्यांचं काय म्हणणं आहे, या भौतिक जड स्वरूप सृष्टीपेक्षा चैतन्यमय सृष्टी अधिक श्रेष्ठ आहे. चैतन्यमय सृष्टी म्हणजेच परमेश्वराची सृष्टी किंवा कल्पनामय सृष्टी किंवा ज्याला आपण इंद्रदरबार वगैरे म्हणतो, हे ह्या ज्या गोष्टी आहेत चैतन्यमय आहेत, कारण त्याची केवळ आपण कल्पनाच करू शकतो. त्याचा प्रत्यक्ष आपल्याला अनुभव घेता येऊ शकत नाही, कारण ते काय आहे, कल्पनामय आहे, चैतन्यमय आहे. आणि स्वर्ग वगैरे ज्याला आपण म्हणतो, तर ही चैतन्यमय सृष्टी आहे, ती काय आहे, अधिक श्रेष्ठ आहे. आणि समोर हे जे भौतिक सृष्टी दिसते ती काय आहे, त्याच्यापेक्षा कनिष्ठ आहे. म्हणजे जड स्वरूप सृष्टीपेक्षा चैतन्यमय सृष्टी, परमेश्वरीय सृष्टी काय आहे, अधिक श्रेष्ठ आहे. आणि त्या परमेश्वराला जाणून घेणं म्हणजेच आत्मबोध करणं किंवा मोक्षप्राप्ती करणं, हेच भारतीय अध्यात्मवादाचं प्रमुख सूत्र आहे किंवा प्रमुख ध्येय देखील असलेलं आपल्याला म्हणता येईल. की मी कोण आहे आणि त्या परमेश्वरापर्यंत, किंवा त्या परमेश्वर कोण आहे, मी कोण आहे, आणि मला त्या परमेश्वरापर्यंत पोचायचं असेल तर मला काय करावं लागेल, ह्याचा बोध होणं म्हणजे आत्मबोध होणं. आणि तो आत्मबोध होणं किंवा आत्मसाक्षात्कार होणं किंवा मोक्षप्राप्ती होणं, करून घेणं, हेच भारतीय अध्यात्मवादाचं मूळ आहे किंवा मूलभूत सूत्र आहे. अशा प्रकारे भारतीय अध्यात्मवादाचं तत्त्वज्ञान आहे. म्हणजे भारतीय अध्यात्मवादी काय करतात, की परमेश्वराला मानतात, परमेश्वर त्यांना मान्य आहे, ह्या जगाची निर्मिती परमेश्वरानंच केली आहे असा त्यांचा विश्वास आहे. आणि परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती कोण आहे, तर मानव प्राणी आहे. का, तर मानवामध्ये, प्रत्येक मानवामध्ये ईश्वरीय अंश आहे. आणि समोर ही जी जड स्वरूप सृष्टी दिसते, भौतिक निसर्ग आपल्याला दिसतोय, हा श्रेष्ठ नसून त्याच्यापेक्षा चैतन्यमय सृष्टी, कल्पनामय सृष्टी ही अधिक श्रेष्ठ आहे. अशा प्रकारचा दावा भारतीय अध्यात्मवादांनी केला आहे. म्हणजे हे भारतीय अध्यात्मवादाचं तत्त्वज्ञान आहे. त्यानंतर दुसरा संप्रदाय कोणता आहे, तर त्याचं नाव आहे आदर्शवाद, आयडियालिझम ज्याला आपण म्हणतो. आयडियालिझम, आदर्शवाद. तर दुसरा तत्त्वज्ञानाचा संप्रदाय आहे आदर्शवाद. आता हा आदर्शवादाचा जन्म कुठं झाला आहे बघा, तर ग्रीस देश किंवा युरोपमध्ये. जसं भारतीय अध्यात्मवाद हा भारतामध्ये जन्म पावला, तशाच पद्धतीनं आदर्शवाद जो आहे हा कुठं जन्म पावला, तर ग्रीस देशामध्ये, युरोपमध्ये तो जन्म पावला. म्हणून त्या आदर्शवादी तत्त्वज्ञानाची जन्मभूमी कोण आहे, तर युरोप आहे किंवा ग्रीस देश आहे. आता हा आदर्शवाद कोणी निर्माण केला, तर त्याची नावं दिलीत बघा इथं. प्लेटो, अरिस्टॉटल, कांट, हेगेल, फ्रोबेल यासारख्या ज्या व्यक्ती आहेत किंवा हे जे तत्त्ववेत्ते आहेत, तत्त्वज्ञानी आहेत, हे या आदर्शवादी तत्त्वज्ञानाचे प्रमुख पुरस्कर्ते आहेत. म्हणजे यांनी हे तत्त्वज्ञान जगासमोर मांडण्याचं काम केलं. आता हे जे तत्त्वज्ञानी आहेत किंवा आदर्शवादाचे पुरस्कर्ते आहेत, ह्या आदर्शवादाचं मग तत्त्वज्ञान नेमकं काय आहे, तर आदर्शवादाचं म्हणणं आहे की वस्तूपेक्षा वस्तूच्या मागे असलेली कल्पना अधिक श्रेष्ठ आहे. म्हणजे जसं भारतीय अध्यात्मवाद म्हणतो की या सजीव सृष्टी जी आपल्याला दिसते, भौतिक सृष्टी जी दिसते, याच्यापेक्षा काय महत्त्वाचं आहे, चैतन्यमय सृष्टी अधिक महत्त्वाची आहे, कल्पनामय सृष्टी अधिक महत्त्वाची आहे. तशाच प्रकारचं तत्त्वज्ञान आदर्शवादानं देखील सांगितलं आहे. आदर्शवादांचं सुद्धा म्हणणं तेच आहे की समोर ज्या काही वस्तू आपल्याला दिसत आहेत, भौतिक सृष्टी जी काही आपल्याला दिसते आहे, त्या वस्तूपेक्षा त्या वस्तूच्या मागं असणारी आयडिया, कल्पना हीच अधिक श्रेष्ठ आहे. म्हणजेच परमेश्वरच अधिक श्रेष्ठ आहे किंवा ती चैतन्यमय
सृष्टी किंवा चैतन्यमय जो काही निर्माता आहे तो निर्माताच अधिक श्रेष्ठ आहे आणि ईश्वराचं अस्तित्व आदर्शवाद्यांना देखील मान्य आहे. म्हणजे आदर्शवादी सुद्धा ईश्वराला मानतात. त्यांचंही म्हणणं आहे की ही सृष्टी कोणी निर्माण केली तर ईश्वरानं किंवा परमेश्वरानंच निर्माण केली. परमेश्वरच या सृष्टीचा निर्माता आहे. मात्र त्यांचं काय म्हणणं आहे बघा की वस्तू आणि मन याच्यामध्ये जास्त सत्य स्वरूप कोण आहे तर मन हे अधिक सत्य स्वरूप आहे आणि अमूर्त आहे. अमूर्त काय आहे तर ते दिसू शकत नाही. म्हणजे मग मन आहे आपल्या शरीरामध्ये, आत्मा आहे आपल्या शरीरामध्ये आणि तो आत्मा ईश्वरीय अंश आहे, परमेश्वराचा अंश आहे असं आपण म्हणतो. पण तो आपल्याला दिसू शकतो का? नाही दिसू शकत. मन आपल्याला दिसू शकतं का? नाही दिसू शकत. म्हणजेच काय, मन हे अधिक सत्य स्वरूप आहे आणि ते अमूर्त आहे. समोर जे वस्तू दिसते त्याच्यापेक्षा मन अधिक सत्य स्वरूप आहे, कारण ते ईश्वरीय अंश आहे आणि ते कसं आहे, अमूर्त आहे, कारण त्याचा अनुभव आपल्याला घेता येऊ शकत नाही असं अध्यात्मवादाचं म्हणणं आहे. आणि या विश्वाचं स्वरूप देखील कसं आहे, मनोमय आहे, कल्पनामय आहे. या विश्वाचं स्वरूपसुद्धा कसं आहे, मनोमय आहे, कल्पनामय आहे. आणि या कल्पनामय किंवा मनोमय आणि अमूर्तामधूनच जड स्वरूप विश्वाची निर्मिती झालेली आहे. म्हणजे हे कल्पनामय जग जे आहे, ईश्वरीय अंश, ईश्वर जे आहे, परमेश्वर जे आहे, त्या परमेश्वरांनीच काय केलेले आहे की या अमूर्तामधूनच जड स्वरूप विश्वाची निर्मिती केलेली आहे. म्हणजे विश्वसृष्टी किंवा निसर्ग हे जे आपल्याला दिसतंय ह्याची निर्मिती कुठून झाली आहे? अमूर्तामधून झालेली आहे किंवा कल्पनामय जगामधून झालेली आहे की ज्या जगाचं आपण वास्तव दर्शन घेऊ शकत नाही. अशा लोकांनी किंवा अशा मनोमय अमूर्तामधून जड स्वरूप विश्वाची निर्मिती झाली आहे असं तत्त्वज्ञान आदर्शवादी मानतात. आणि म्हणून कल्पनामय जग हे अधिक अमूर्त, अविनाशी आणि अपरिवर्तनीय आहे. म्हणून काय म्हटलंय त्यांनी की हे कल्पनामय जग काय आहे, अमूर्त आहे, दिसू शकत नाही, अनुभव घेऊ शकत नाही. तसंच कसं आहे, अविनाशी आहे, म्हणजे ते कधीच नष्ट होणार नाही, अविनाशी आहे आणि अपरिवर्तनीय आहे, म्हणजे त्याच्यामध्ये परिवर्तन देखील कधी होणार नाही, बदल देखील कधी घडू शकणार नाही. म्हणून ते कसं आहे, शाश्वत आहे, चिरंतर आहे, निरंतर आहे, शाश्वत आहे, म्हणजे ते टिकाऊ आहे. शाश्वत आहे म्हणजे टिकाऊ आहे. जड स्वरूप सृष्टी जी आहे ही टिकाऊ नाही, त्याच्यामध्ये सातत्यानं बदल घडतात. म्हणून या जड स्वरूप सृष्टीपेक्षा काय आहे, कल्पनामय जग हे अविनाशी आहे, कधीही नष्ट न होणार आहे, अपरिवर्तनीय आहे, म्हणजे कधीही त्याच्यामध्ये बदल होणार नाही, आणि अमूर्त आहे, ते आपण बघू शकत नाही, दिसू शकत नाही, आणि म्हणूनच ते काय आहे, शाश्वत आहे, टिकाऊ आहे, चिरंतन आहे, सदा सर्व काळ टिकणारं आहे. अशा प्रकारचं तत्त्वज्ञान आदर्शवादी तत्ववेत्यांनी मांडलेलं आहे. आणि सत्य, शिव आणि सुंदर किंवा सत्यम शिवम आणि सुंदरम ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा ही जी मूल्य आहेत ही जगातली सर्वश्रेष्ठ मूल्य आहेत, अशा प्रकारचा दावा देखील आदर्शवादी तत्ववेत्यांनी केलेला आहे. म्हणजे सत्यम शिवम सुंदरम किंवा सत्य, शिव आणि सुंदर हेच या जगातलं अंतिम सत्य आहे किंवा अंतिम सर्वश्रेष्ठ मूल्य आहेत, अशा प्रकारचं तत्वज्ञान आदर्शवादी लोकांनी देखील सांगितलेलं आहे. म्हणजे भारतीय अध्यात्मवाद आणि ग्रीकमधला आदर्शवाद या दोघांमध्ये बरंचसं साम्य असलेलं दिसतं, कारण दोघांच्याही मतानुसार ईश्वर आहे, परमेश्वर आहे, ईश्वराचं अस्तित्व दोघांनाही मान्य आहे, आणि ह्या सृष्टीची निर्मिती कोणी केली आहे तर त्या परमेश्वरानंच केलेली आहे, अशा पद्धतीनं दोघांचंही म्हणणं आहे. आणि हे समोर जे दिसतंय जड स्वरूप सृष्टी, निसर्ग, याच्यापेक्षा ते अमूर्तमय जग किंवा कल्पनामय जग हेच सर्वश्रेष्ठ अधिक आहे किंवा तेच खरं आहे, तेच अविनाशी आहे, तेच अपरिवर्तनीय आहे. अशा प्रकारचं तत्त्वज्ञान भारतीय अध्यात्मवाद आणि आदर्शवाद दोघांचंही असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर तिसरा संप्रदाय आहे तो म्हणजे निसर्गवाद. आता निसर्गवादामध्ये निसर्गाला अधिक महत्त्व आहे, म्हणजे निसर्ग हेच अंतिम सत्य आहे असं निसर्गवाद्यांचं म्हणणं आहे. म्हणजे निसर्गवादी जे लोक आहेत त्यांचं म्हणणं काय आहे बघा, की विश्व हे जड स्वरूप आणि भौतिक आहे. म्हणजे हे विश्व कसं आहे, जड स्वरूप आहे, भौतिक आहे. म्हणजे समोर जी सृष्टी आपल्याला दिसते, समोर जो निसर्ग आपल्याला दिसतोय तेच काय आहे, तेच खरं आहे. याच्या पलीकडं काहीतरी कल्पनामय जग आहे, अमूर्तमय जग आहे, हे निसर्गवादी मानायला तयार नाहीत.
म्हणजेच निसर्गवाद्यांचा ईश्वर त्यांना मान्य नाही किंवा ईश्वराचं अस्तित्व निसर्गवाद्यांना मान्य नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं काय, हे समोर जे विश्व दिसतंय, समोर जे जड स्वरूप सृष्टी दिसते, भौतिक सृष्टी दिसते, हेच खरं सत्य आहे, याच्या पलीकडं वगैरे काही सत्य नाही. आणि या विश्वाचे सर्व व्यवहार कुणामार्फत चालतात तर निसर्ग नियमानुसारच चालतात. म्हणून निसर्ग हेच या जगातलं अंतिम सत्य आहे, तेच खरं आहे. कारण या जगाचे सर्व नियम जे आहेत हे नियम कुणाप्रमाणे चालतात तर निसर्ग नियमानुसार चालतात. म्हणजे दररोज सूर्य उगवतो, मावळतो, अनेक प्रकारचे ऋतू, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा हे ऋतू होतात, किंवा अनेक प्राणी मात्र जन्म घेतात, मरतात. हे जे सगळं अखंड चक्र चालू आहे, हे चक्र कुणामुळं चालू आहे तर निसर्गामुळंच चालू आहे, निसर्गाच्या नियमानुसारच चालू आहे. आणि त्यामुळं हे निसर्गच सर्वश्रेष्ठ आहे किंवा निसर्ग हेच सत्य आहे. याच्या पलीकडं वगैरे काही सृष्टी असेल तर ती सृष्टी सत्य नाही, असं निसर्गवाद्यांचं म्हणणं आहे. जड स्वरूप विश्वातूनच सजीव सृष्टी निर्माण झालेली आहे. म्हणजे हे समोर जे काही दिसतंय त्याच्यामधूनच निसर्ग निर्माण झालाय, सृष्टी निर्माण झालेली आहे, असा निसर्गवाद्यांचा दावा आहे. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. म्हणजे अध्यात्मवाद आणि आदर्शवादाचं म्हणणं काय, अपरिवर्तनीय जग हे खरं आहे. पण इथं निसर्गवाद काय म्हणतोय, परिवर्तन झालंच पाहिजे, कारण परिवर्तन हाच सृष्टीचा नियम आहे. म्हणजे निसर्गामध्ये सातत्यानं परिवर्तन घडतं आणि परिवर्तन हाच सृष्टीचा नियम आहे. पूर्वीच्या प्राचीन काळचा आणि आजच्या वैज्ञानिक काळाचा जर विचार केला तर किती प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन झालेलं आहे हे आपल्याला अगदी सहज लक्षात येऊ शकतं. म्हणून परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आणि निसर्गनिर्मित प्रत्येक गोष्ट ही सुंदर, पवित्र आणि शुद्ध असते, असा निसर्गवाद्यांचा दावा आहे. आणि निसर्ग हाच सर्व शक्तिमान आहे, ईश्वर वगैरे काहीही नाही. म्हणजे ईश्वराचं अस्तित्वच त्यांना मान्य नाही. त्यांचं म्हणणं आहे निसर्ग हाच परमेश्वर आहे किंवा निसर्ग हाच शक्तिमान, सर्व शक्तिमान आहे. आणि निसर्ग निर्मित प्रत्येक गोष्ट ही सुंदर असते, पवित्र असते आणि शुद्ध असते. पण ही सुंदर, पवित्र आणि शुद्ध गोष्ट मानवाच्या हातामध्ये गेली की ती प्रदूषित व्हायला सुरुवात होते, घाणेरडी व्हायला सुरुवात होते, असं निसर्गवाद्यांचं म्हणणं आहे. आणि ईश्वराचं अस्तित्व त्यांना मान्य नाही. आदर्श आणि जीवन मूल्यांवर देखील त्यांचा विश्वास नाही. कोणत्याही प्रकारचे आदर्श आणि मूल्य असतात किंवा त्यांचा आपण जीवनामध्ये अंगीकार केला पाहिजे, याच्यावर निसर्गवादाचा विश्वास नाही. आणि म्हणूनच ते म्हणतात की निसर्ग सान्निध्यामध्येच बालकाला शिक्षण द्या. निसर्गाच्या सान्निध्यामध्येच बालकाला शिक्षण द्या. त्याला चार भिंतीच्या आतमध्ये ठेवू नका किंवा चार भिंतीमध्ये त्याला अडकवू नका. तुम्ही निसर्गामध्येच काय करा, त्याला शिक्षण देण्याचं काम करा. आणि चला निसर्गाकडे, हे या निसर्गवादाचं घोषवाक्य आहे. परत निसर्गाकडे चला किंवा निसर्गाकडे चला, चला निसर्गाकडे, ह्या निसर्गवादाचं घोषवाक्य आहे. म्हणजे निसर्गवादी तत्त्वज्ञान जे आहे, हे निसर्गवादी तत्त्वज्ञान साधारणपणे आपण असं म्हणतो की रुसो किंवा सर पर्सिनन यासारखे ज्या व्यक्ती आहेत, त्या व्यक्तींनी या निसर्गवादाला जन्म दिला किंवा निसर्गवादी पुरस्कर्ते म्हणून रुसोला आपण प्राधान्य देतो. कारण रुसोनंच हे तत्त्वज्ञान मांडलं. आणि ह्या निसर्गवादानुसार हे निसर्गच अंतिम सत्य आहे किंवा निसर्गच सर्वश्रेष्ठ आहे, ईश्वर वगैरे काही नाही. ईश्वराचं अस्तित्व त्यांना मान्य नाही, आदर्श मूल्यांचं अस्तित्वसुद्धा त्यांना मान्य नाही. प्रत्येक निसर्गनिर्मित गोष्ट हीच खरी सत्य आहे, असं तत्त्वज्ञान निसर्गवादानं मांडलेलं आहे. त्यानंतर पुढचा तत्त्वज्ञानाचा संप्रदाय आहे, त्याचं नाव आहे कार्यवाद. म्हणजे या ठिकाणी कार्याला अधिक महत्त्व दिलंय, कृतीला अधिक महत्त्व दिलेलं या तत्त्वज्ञानामध्ये आपल्याला दिसून येईल. आता ही तत्त्वज्ञानाची आधुनिक शाखा आहे. जसं अध्यात्मवाद किंवा आदर्शवाद, निसर्गवाद ह्या कशा आहेत, प्राचीन शाखा आहेत, तसं जुन्या शाखा आहेत, तसं कार्यवाद ही आधुनिक शाखा आहे, नंतरच्या काळातली ही शाखा आहे. म्हणून ही आधुनिक शाखा आहे. आणि हे तत्त्वज्ञान कुणाचं आहे तर साधारणपणे म्हटलं जातं की अमेरिकन लोकांचं तत्त्वज्ञान म्हणजे कार्यवादी तत्त्वज्ञान. म्हणजे कार्यवादाचा जन्म कुठं झाला आहे तर अमेरिकेमध्ये झालेला आहे. कारण अमेरिकन लोकांचं तत्त्वज्ञान म्हणजे कार्यवादी तत्त्वज्ञान असं संबोधलं जातं. आणि हे तत्त्वज्ञान कोणी मांडलं आहे तर विल्यम जेम्स
किलपॅट्रिक आणि जॉन डुई हे प्रमुख 3 ज्या व्यक्ती आहेत त्या या प्रमुख 3 व्यक्ती म्हणजे या कार्यवादी तत्त्वज्ञानाच्या पुरस्कर्त्या आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे आज जसं आपण म्हणतो की अमेरिका हे अतिशय प्रगत राष्ट्र आहे किंवा आज जगामध्ये सर्वश्रेष्ठ राष्ट्र कोणतं असेल तर अमेरिका आहे, कारण अमेरिका हे अतिशय प्रगत राष्ट्र आहे. परंतु ही परिस्थिती पूर्वीच्या काळामध्ये नव्हती. अगदी सुरुवातीच्या काळाला अमेरिका हे मागासच राष्ट्र होतं, कुठलंही प्रगत राष्ट्र नव्हतं. परंतु या मागास राष्ट्राचं विकसित किंवा प्रगत राष्ट्रामध्ये रूपांतर करण्यासाठी त्यांनी काय केलं तर प्रत्यक्ष कृती केली. अमेरिकन लोकांनी काय केलं की त्यांना कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी देखील त्या प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष केला, त्या परिस्थितीवर मात केली आणि संघर्ष करून आपली प्रगती जी आहे ती प्रगती साधली आणि त्यामुळंच अतिशय मागास असलेलं राष्ट्र आज जगामध्ये सर्वश्रेष्ठ किंवा सर्व प्रगत राष्ट्र म्हणून उदयास आलं. त्याच्या पाठीमागं काय महत्त्वाचं आहे तर कार्य केलं, त्यांनी कृती केली आणि कार्य आणि कृती केली त्यामुळं काय झालेलं आहे तर हे तत्त्वज्ञान जे आहे हे तत्त्वज्ञान त्यांना महत्त्वाचं आहे. म्हणून त्यांना त्या काळामध्ये धर्म, तत्त्वज्ञान, संस्कृती, आदर्श आणि मूल्य यांचा कुठंही उपयोग झाला नाही. म्हणजे धर्म, तत्त्वज्ञान किंवा संस्कृती आणि आदर्श मूल्य, परमेश्वर यांचा कुठंही त्यांना फायदा झाला नाही आणि त्यामुळं ते काय म्हणतायत की आम्ही जी प्रगती केली ती प्रगती कशाच्या जोरावर केली तर आम्ही स्वतः कृती केली, परिस्थितीशी संघर्ष केला आणि त्याच्यावर मात केली, म्हणूनच आज आम्ही जगामध्ये प्रगत राष्ट्र म्हणून गणलं जातो. म्हणून कृतीला अधिक महत्त्व दिले. कृती करण्याला त्यांनी कार्यवादामध्ये काय आहे कृतीला जास्त भर दिला आहे, कृतीला अधिक महत्त्व दिलं आहे. धर्म, तत्त्वज्ञान, संस्कृती, आदर्श मूल्य यांना त्यांनी अजिबात थारा दिलेला नाही किंवा परमेश्वराला देखील फार त्यांनी महत्त्व दिलेलं नाही. त्यांच्या मते कृती करणं हेच अतिशय महत्त्वाचं आहे. शब्दापेक्षा कृतीला जास्त महत्त्व आहे. शब्दापेक्षा कृती जास्त महत्त्वाची आहे, कारण कृती केली तरच तुमचं कार्य होईल, अन्यथा ते कार्य होणार नाही. असं कार्यवादी लोकांचं तत्त्वज्ञान आहे. आणि हे विश्व हे काय आहे परिवर्तनीय आहे. हे विश्व अमूर्त आहे किंवा ते अपरिवर्तनीय आहे हे आदर्शवादी किंवा अध्यात्मवादी जे सांगतात त्याच्यावर कार्यवादाचा देखील विश्वास नाही. त्यांचं म्हणणं काय आहे हे विश्व काय आहे परिवर्तनीय आहे. बदल हा सृष्टीचा नियम आहे. जगामध्ये शाश्वत, सनातन आणि अपरिवर्तनीय असे काहीच नाही. त्यांचं काय म्हणणं आहे जगामध्ये शाश्वत, चिरंतन असं काहीही नाही, सनातन काहीही नाही किंवा अपरिवर्तनीय ज्याच्यात बदल करता येणार नाही असं काहीच नाही. जगामध्ये जे घडतं ते कृतीत उतरवता येतं आणि ज्याचा पडताळा घेता येतो तेच खरं सत्य होय. अशा प्रकारचं तत्त्वज्ञान कार्यवादानं सांगितलेलं आहे. म्हणजे जगामध्ये सर्व गोष्टी ह्या परिवर्तनीय आहेत, कोणतीही गोष्ट शाश्वत नाही किंवा परिवर्तनीय नाही. तर जगात जे काही घडतं ते आपल्याला कृतीमध्ये उतरवता येतं, त्याचा परत पडताळा घेता येऊ शकतो आणि ज्याचा परत पडताळा घेता येऊ शकतो तेच खरं सत्य आहे, अन्यथा त्याला सत्य म्हणता येणार नाही. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो वैज्ञानिक दृष्टिकोन इथं कार्यवादी मांडतात. अध्यात्मवादाप्रमाणे ईश्वराला ते अमान्य करतात किंवा आदर्श मूल्य, धर्मतत्वज्ञान यांना जास्त महत्त्व देत नाहीत, तर कृती करण्याला अधिक महत्त्व देतात. म्हणून त्याला कार्यवाद असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढची तत्त्वज्ञानाची शाखा आहे त्याचं नाव आहे वास्तववाद. म्हणजे वास्तववाद ही पुढची संप्रदाय किंवा तत्त्वज्ञानाचा पुढचा संप्रदाय आहे. आता ही वास्तववादाची जी शाखा आहे ती देखील आधुनिक अशा प्रकारची शाखा आहे. आधुनिक तत्त्वज्ञान म्हणूनच या आदर्श वास्तववादाकडे देखील पाहिलं जातं. तर वास्तववादी लोकांचं तत्त्वज्ञान काय आहे बघा, तर वास्तववादी लोक भौतिक विश्वाला मानतात. म्हणजे वास्तववाद्यांचं म्हणणं काय आहे, वास्तव या शब्दाचा अर्थ काय की वास्तव, समोर जे घडतंय दिसतंय ते वास्तव आहे, याच्या पलीकडं वगैरे काय आहे किंवा याच्या पलीकडं अमूर्तमय जग आहे, कल्पनामय जग आहे आणि ते खरं आहे असं जे काही सांगितलं जातं आहे ते कुठंही खरं नाही. समोर जे भौतिक विश्व आपल्याला दिसतंय, समोर जो निसर्ग आपल्याला दिसतोय तेच खरं सत्य आहे किंवा त्याच भौतिक विश्वाला मानण्याचं काम वास्तववादी करतात. त्यांचं काय म्हणणं आहे बघा, प्रत्यक्ष वास्तव स्वरूपातील अनुभव हेच खरे सत्य आहेत. म्हणजे
समोर जे काही वास्तव अनुभव आपल्याला मिळतात, जे अनुभव आपण घेऊ शकतो तेच खरं सत्य आहे. म्हणजेच काय की वैज्ञानिक ज्ञानावरच वास्तववाद्यांचा देखील विश्वास आहे. जे पंचज्ञानेंद्रिय आपल्याकडे आहेत त्या पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ज्या गोष्टींचा अनुभव आपण घेऊ शकतो तेच खरं सत्य आहे. ज्याचा अनुभव घेता येत नाही, ज्याचा पडताळा घेता येत नाही, परीक्षण करता येत नाही, ते सत्य नाही, म्हणजे ते खोटं आहे. म्हणजेच काय की वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांना मान्य आहे, ईश्वर वगैरे काही मान्य नाही. विज्ञानावर ते जास्त महत्त्व ठेवतात, विज्ञानाच्या ज्ञानावर अधिक विश्वास ठेवण्याचं काम वास्तववादी करतात. म्हणजे वास्तववादी तत्त्वज्ञान हे वैज्ञानिक दृष्टिकोनाला स्थान देणारं तत्त्वज्ञान आहे. त्यांचं अजून काय म्हणणं आहे बघा की निसर्गामध्ये मानव, पशु, पक्षी, प्राणी आणि भौगोलिक दृश्ये अस्तित्वात आहेत, हीच खरी वास्तवसृष्टी आहे. म्हणजे आपल्या समोर जी काही जड किंवा भौतिक सृष्टी दिसते, जो काही निसर्ग आपल्याला दिसतोय आणि त्या निसर्गामध्ये असणारे मानव असेल, इतर प्राणी असतील, पशु असतील, पक्षी असतील किंवा जी काही भौगोलिक दृश्य आहेत म्हणजे पर्वत आहेत, दऱ्या आहेत, मैदानं आहेत, समुद्र आहे, नद्या आहे, हे सगळं किंवा जंगलं आहेत, हे सगळं जे काही दृश्य आपल्याला दिसतंय हेच खरं वास्तव आहे किंवा हीच खरी वास्तवसृष्टी आहे. याच्या पलीकडं वगैरे काय सृष्टी असेल तर ती सृष्टी दिसत नाही आणि त्यामुळं आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. अशा प्रकारचं म्हणणं किंवा अशा प्रकारचं तत्त्वज्ञान वास्तववादी लोकांचं आहे. सामाजिक मूल्यांच्या बाबतीत देखील उदासीन आहेत. म्हणजे वास्तववादी लोक सामाजिक मूल्य देखील मानायला तयार नाहीत. म्हणजे आदर्श मूल्य जे आहेत ते आदर्श मूल्यसुद्धा मानायला ते लोक तयार नाहीत, कारण त्यांचं म्हणणं आहे जे समोर दिसतंय तेच खरं सत्य आहे, मूल्य आदर्श वगैरे काही नाही. कारण आपल्याला स्वतःला जर प्रगती करून घ्यायची असेल तर काय केलं पाहिजे, विज्ञानाच्याच माध्यमातून ती प्रगती केली पाहिजे, अन्यथा ती प्रगती आपण करू शकत नाही. म्हणजे वास्तववादी तत्त्वज्ञान हे विज्ञानावर विश्वास ठेवणारं आहे, ईश्वराला मानणारं नाही. आणि शेवटचा तत्त्वज्ञानाचा संप्रदाय आहे, त्याचं नाव आहे अस्तित्ववाद. अस्तित्व म्हणजे अस्तित्व, स्वतःचं अस्तित्व जे आहे त्या अस्तित्वावर विशेष भर देणारं हे तत्त्वज्ञान आहे. आणि हे तत्त्वज्ञान देखील काय आहे, ही अत्याधुनिक शाखा आहे, कारण ही अलीकडच्या काळातली शाखा आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर निर्माण झालेली ही शाखा आहे, म्हणून ही कशी आहे, अत्याधुनिक शाखा आहे. प्राचीन शाखा म्हणून आदर्शवाद किंवा अध्यात्मवादाकडं पाहिलं जातं, आधुनिक शाखा म्हणून कार्यवाद किंवा वास्तववादाकडं पाहिलं जातं. मात्र त्याच्यानंतरची ही निर्माण झालेली शाखा किंवा संप्रदाय आहे, म्हणून त्याला अत्याधुनिक शाखा म्हणून संबोधलं जातं. कारण ही शाखा कधी निर्माण झाली तर दुसऱ्या महायुद्धानंतर ही शाखा उदयास आली. आता दुसऱ्या महायुद्धानंतर ही शाखा उदयास येण्याचं कारण काय होतं, कारण दुसऱ्या महायुद्धामध्ये जो काही प्रचंड विध्वंस झाला, अनेक प्रकारचे अणुबॉम्ब जे काही अमेरिकेनं जपानवर हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांमध्ये टाकली आणि त्याच्यावरून जे काही प्रचंड हानी झाली की ज्या प्रचंड हानीमुळं माणसाच्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली, नैराश्य निर्माण झालं, काळजी निर्माण झाली की आपलं अस्तित्व टिकेल किंवा नाही, अशा प्रकारचा वाद त्याच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्याला भीती वाटू लागली, काळजी वाटू लागली की या महायुद्धामध्ये आपण जिवंत राहतोय का मरतोय. म्हणजे अशा प्रकारची जी परिस्थिती झाली त्या परिस्थितीमुळं माणूस फक्त जीवनच जगतोय अशा प्रकारचं वेळ त्या काळामध्ये आली होती. मात्र अस्तित्ववादाचं तत्त्वज्ञान मग काय सांगतंय की माणसाचं जीवन म्हणजे केवळ जगणं नाही, म्हणजे आलाय कुठल्या तरी प्राण्यासारखा, कुत्र्यासारखा, मांजरासारखा आला, जगला आणि या विश्वातनं निघून गेला, अशा प्रकारचं जीवन म्हणजे माणसाचं जीवन नाही. कारण माणसाच्या जीवनाला एक वेगळा अर्थ आहे. माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा प्राणी आहे आणि त्यामुळं माणसाचे जीवन म्हणजे केवळ जगणं नाही, तर त्याला एक वेगळं प्रकारचं अस्तित्व आहे. आणि मानवी जीवनातला खरा आनंद जो आहे तो खरा आनंद माणसाला प्राप्त झाला पाहिजे, अशा प्रकारचं तत्त्वज्ञान अस्तित्ववादानं सांगितलं आहे. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जे काही भीती, चिंता, काळजीचं वातावरण जे माणसाच्या मनामध्ये निर्माण झालं होतं, हे काय झालं पाहिजे, नष्ट झालं पाहिजे, दूर झालं पाहिजे आणि माणसाच्या जीवनामध्ये खरा आनंद निर्माण झाला पाहिजे, अशा प्रकारचे विचार अस्तित्ववादी तत्त्ववेत्ते किंवा तत्त्वज्ञानी लोक जे आहेत ते मांडतात. आणि त्यांच्या मनानुसार
माणसाच्या जीवनातलं वैफल्य, नैराश्य, काळजी आणि चिंता ज्या आहेत ह्या काय झाल्या पाहिजे, नष्ट झाल्या पाहिजे. तरच माणसाच्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त होईल किंवा माणसाच्या जीवनामध्ये खरा आनंद प्राप्त होईल. वैफल्य, नैराश्य, काळजी, चिंता जर नष्ट झाल्या नाही तर माणसाच्या जीवनाला अर्थ राहणार नाही. म्हणून माणसाचं जीवन काय झालं पाहिजे, सर्व प्रकारच्या विकृतींपासून मुक्त झालं पाहिजे. ज्या काही विकृती, नैराश्य, वैफल्य, काळजी, चिंता या माणसाच्या मनात निर्माण झालेल्या आहेत, विकृती निर्माण झालेल्या आहेत, भीती निर्माण झालेली आहे, ही काय झाली पाहिजे, नष्ट झाली पाहिजे किंवा त्याच्यापासून मानव मुक्त झाला पाहिजे. तरच काय होईल, त्याच्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त होईल. अन्यथा माणसाचं अस्तित्वच हरवून बसल. अशा पद्धतीचं तत्त्वज्ञान अस्तित्ववादानं मांडलेलं आहे. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतरचं हे तत्त्वज्ञान असल्यामुळं माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेली भीती, काळजी, वैफल्य, नैराश्य, चिंता हे नष्ट होऊन मानवी जीवनाला खरा आनंद प्राप्त झाला पाहिजे, त्याच्या अस्तित्वाला खऱ्या अर्थानं अर्थ प्राप्त झाला पाहिजे. अशा प्रकारचं हे तत्त्वज्ञान आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तत्त्वज्ञानाचे जे वेगवेगळे संप्रदाय आहेत त्याच्यातल्या एक 6 संप्रदायांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.